परभणीच्या पूर्णा तालुक्यातील लिमला महसूल मंडळामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पुराचं पाणी शेतामध्ये शिरलंय, त्यामुळे सोयाबीन आणि कापूस पीक होतं ते आडवं झालंय आणि त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटामध्ये सापडलाय। पुराच्या पाण्यात बुडून बैलाचा सुद्धा मृत्यू झालाय। या दरम्यान गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे आणि भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी नुकसानीची पाहणी सुद्धा केली। तसंच तात्काळ पंचनामे करावेत अशा सूचना सुद्धा त्यांच्याकडून देण्यात आल्या। मागून घ्या तुम्ही, पुण्यावरून येतो तो स्कायमेटचा रिपोर्ट मी मागून घ्या आणि तहसीलदार अन्याय कुठंच झाला नाही पाहिजे। तुम्ही जरा याच्यावर पूर्णतः लक्ष द्या, स्वतः लक्ष द्या याच्यावर। तुम्ही ॲज ए डेप्युटी कलेक्टर आहे, तुम्ही सर्व लक्ष घ्या। तुम्ही तहसीलदार आहे, तुमच्या अधिकाऱ्याला सांगून सर्वत्र जिथं जिथं जाता घेऊन सगळ्या गोष्टीचे पंचनामे वगैरे सगळे झाले पाहिजेत आणि नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळाली पाहिजे या हिशोबाने। आणि कुठलाही शेतकरी जर नुकसान झाले तो वंचित राहता कामा नये, एवढ्या मी आपल्याला सर्वांना सूचना करतो। आणि एवढं सगळं माझ्याकडे कुठल्याही शेतकऱ्याची कंप्लेंट येऊ देऊ नका। मग आमचं घेतलं नाही, आमचंच गेलं हे अशा कंप्लेंट पण माझ्याजवळ आल्या नाही पाहिजे। सगळं व्यवस्थित करून घ्या, एवढे आपल्याला मी सूचना देतो।